कुठल्या वळणावर आहेत याचा विचार करण्याची वेळ आली. स्वर्गीय आबासाहेबांनी 72च्या दुष्काळामध्ये, आठवा 72ला जे कोणी जिवंत असेल आणि ज्यांना समजत असेल त्यावेळेसची गावातली कोण ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांना विचार. हाताला काम नव्हतं, पोटासाठी अन्न नव्हतं, त्यावेळेस आबासाहेबांनी त्या काळामध्ये या भागातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम दिलं आणि हाताला काम दिल्यामुळं अर्थार्जन झालं आणि संसाराला पैसा मिळाला आणि लोक जिवंत राहिले. हे विसरून चालणार नाही. 90च्या दशकामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून डाळिंबाची झाडं दिली, डाळिंब लावण्यासाठी खड्डे खणण्यासाठी पैसे दिले, ते ड्रीपला अनुदान दिलं आणि त्यानंतर या तालुक्यातला शेतकरी या उजाड माळ रानावरती डाळिंबाच्या हिरव्यागार बागा फुलवून आज इथल्या शेतकऱ्यांनी, डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांनी देशाची नाही तर जगाची बाजारपेठ काबीज केली. हे फक्त आणि फक्त तुमच्या कष्टाने आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाने